श्री स्वामी समर्थ. जय जय समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा दिव्य आणि पवित्र व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज 2025 26 ऑगस्ट हरतालिका आहे. तर त्या दिवशी काय करायचं? बहिणी आणि बंधू भगिनी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष येतो तेव्हा प्रत्येक विवाहित महिलेच्या मनात एकच प्रश्न येतो की यावेळी हरतालिका कशी साजरी करायची. आणि खरं सांगायचं तर 2025 मध्ये लोकांच्या मनात सर्वात मोठा गोंधळ म्हणजे 25 ऑगस्ट रोजी व्रत असेल की 26 ऑगस्ट रोजी व्रत असेल. आणि खरे सांगायचे तर 2025 मध्ये लोकांच्या मनात सर्वात मोठा गोंधळ म्हणजे 25 ऑगस्ट की 26 ऑगस्ट. खरं तर तारखांच्या गणनेतील फरकामुळे हा गोंधळ निर्माण होतो. तर चला तर मग आजचा म्हणजे 26 का 25 ऑगस्टचा हरतालिकेचा शुभ मुहूर्त कोणता, शुभ मुहूर्त ती कोणती लक्षात ठेवून व्रत ठेवणे हा सर्वोत्तम मानला जातो. हरतालिका म्हणजे नाव घेतात डोळ्यांसमोर एक दिव्य असं शिव पार्वती मातेचं असं दर्शन होतं आणि खरंच मनापासून हरतालिकेचं व्रत ठेवावं असं मनात वाटतं. आणि हिंदू महिलांनी तर अवश्य हरतालिकेचे व्रत करावे, कुमारिकांनी करावे, विवाहित स्त्रियांनी करावे. त्यामागचं म्हणजे मोठं गूढ सत्य आहे आणि ते आपल्या पारंपरिक हिंदू धर्माच्या नुसार सांगितलंच आहे. तर कपाळ, सिंदूर, हातावर मेहंदी, काचेच्या बांगड्या झणझणीत असतात आणि चकचकीत असतात. पूर्ण वातावरण भक्ती आणि समर्पणाने तसेच हे व्रत केले तर श्रद्धा आणि अतूट प्रतीका म्हणजे ह्या व्रताचं असं मानलं आहे. तर पार्वतीने अतिशय कठोरप्रमाणे हे व्रत केलं होतं. तर कठोर तपश्चर्या करून आपल्या महादेव पती म्हणून प्राप्त करून घेतले आणि विवाहित महिला तर तपश्चर्याच्या स्मरणार्थ हे व्रत करतातच, म्हणून तर हे व्रत प्रसिद्ध आहे. तर हे व्रतामागची कहाणी तर तुम्हाला माहिती आहे. शिवांना पार्वती मातेने ठेवलेले व्रत होते त्यामुळे, आणि ती अगदी निर्जल व्रत होते. हरतालिकेचं व्रत म्हणजे अगदी निर्जल, अखंड सौभाग्यवतींसाठी खूप पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आनंदासाठी आशीर्वादच मानलेला आहे. या दिवसाच्या पूजेमध्ये भगवान शिव, आई पार्वती आणि गणेशजीची पूजा केली जाते. तर हरतालिकेच्या पूजेमध्ये चंदन, अक्षत, कच्चे दूध, दही, मध असे अर्पण करायचे महादेवांना. त्यांचे पार्थिव पिंड वाळूच्या किंवा चिखलाच्या ह्यानी तुम्ही वाळूच्या शक्यतो तुम्ही स्थापित करा ताटामध्ये आणि विधीनुसार त्यांची पूजा करतात म्हणजे करायचे आपण. तर त्यांना अक्षता, हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिलं तरी चालेल. तर या व्रत कसं करायचं तर सांगते. रात्रभर जागृत राहून हे देखील व्रताचा महत्वाचा भाग आहे. हरतालिका हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं. म्हणजे या दिवशी महिला निर्जल व्रत पाळतात, म्हणजे त्या दिवशी अन्नाचा कणही नाहीत, पाणीही पित नाहीत. उपवासाचे नियम खूप कडक आहेत. या दिवशी नखे कापणे, केस कापणे, भांडणे आणि अपशब्द वापरणे हे अशुभ मानले जाते. उपवासाचे यश म्हणजे पूजेचे वेळी मनपूर्वक पूर्णपणे देवांवर श्रद्धा ठेवून कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा वागणूक चांगली न करता असा हा उपवास करू नये. तर पहिल्यांदाच हा व्रत करत असाल महिलांसाठी हे आणखीन एक खास आहे. आणि एकदा प्रश्न पडतो की पहिल्यांदा उपवास कुठे करावा, माहेरून की सासरच्या घरून. परंपरा सांगते की पहिला उपवास हा माहेरूनच केला जातो आणि आई वडिलांकडूनच मिळालेला हा संस्कार स्त्रीसाठी आयुष्यभर शुभ ठरतो. तर महिलांनी या पूजेची पद्धत कशी करावी याबद्दल वृद्ध महिला किंवा वेळीत पंडित यांचे मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आणि अगदी साधं आणि सोपंच करायचं म्हटलं तर साहित्य अगदीच बाजारात सगळं मिळतंच आणि
ते तुम्ही साहित्य घरी आणा, पार्थिव वाहूची करा, म्हणजे शंकरांची पिंड करा आणि त्याच्यावरती सगळं साहित्य वाहून द्या. तर खोटे बोलणे, ह्याच्यात रागवणे, अपशब्द बोलणे, नवऱ्याला शिवाय श्राप देणे चुकीचं आहे. या दिवशी असं काही करायचं नाही. तर उपवासा दिवशी काय खाल्लं पाहिजे, तर निर्जल व्रतच महत्वाचा मानलेला आहे आणि फळांवरतीच व्रत महत्वाचा मानले. तर हरतालिकेचा उपवास हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नसून तो स्त्रीचा आत्मविश्वासाचा, तिच्या संयमाचा आणि तिच्या त्यागाचा उत्सव हा उपवास शिकवण शिकवतो. तसेच केवळ मिळवण्याचे नाही तर त्याचे त्याग समर्पणाचे सुद्धा दुसरे नाव आहे. जेव्हा महिला पूर्ण भक्ती श्रद्धेने उपवास पाळत असतात त्यांचे जीवन सौभाग्य होत असते, आनंदाने भरलेले असते. आणि हरतालिकेचा उपवास म्हणजे सर्वात अतिशय सुंदर असा दृश्य दाखवणारा हा उपवास. महिला हिरव्या कापड्यांमध्ये, हातात लाल मेहंदी, कपाळावर चमकदार बिंदी, खोल सिंदूर आणि ओठांवर पार्वतीचे नाव समजलेले दिसतात. ह्या केवळ एक खास उपवास नाही तर तो स्त्रीच्या त्याग, श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक विवाहित महिला भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात आणि त्यांचे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. हरतालिकेचा उपवास हा अत्यंत कठीण मानला जातो कारण तो पाणी आणि अन्नाशिवाय ठेवला जातो. महिला या दिवशी अन्न खात नाहीत किंवा पाण्याचा एक थेंबही घेत नाहीत. पण जर कुणाला हे जमतच नसेल तर अगदीच फळं दिवसभर खाल्ली तरी चालतात. महिलांपुरते नाही तर अविवाहित मुली देखील, ह्या कुमारिका सुद्धा ह्या व्रत करू शकतात. शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली जाते. त्याचप्रमाणे हे व्रत करणाऱ्या मुलींनाही योग्य वर मिळतो. आणि आपल्या परंपरेनुसार, धर्मानुसार असे नमूद आहे की म्हणजे पहिल्यापासूनच लिहून ठेवलेलं आहे की पार्वतीने असंख्य जन्म तपश्चर्या केली आणि शेवटी तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारली. तेव्हापासून व्रत शिव आणि पार्वतीचा पुनर्निर्मलनाचा उत्सव मानला जातो. म्हणूनच आजही महिला या दिवशी अढळ श्रद्धेने उपवास करतात जेणेकरून त्यांच्या जीवनात प्रेम आणि वैवाहिक आनंद अमर राहील. आता जेव्हा आपण हरतालिका बोलत आहोत तेव्हा मनात स्वभावपणे प्रश्न उद्भवतो की हा वर्षी पवित्र व्रत कोणत्या तिथीला पाळला जाईल आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल. तर तो उपवासाची पूर्णता उपासनाच्या साहित्य, पद्धती आणि नियमांवरच अवलंबून असते. तर सर्वप्रथम पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य भक्तीने गोळा करावे. मनापासून भक्तीने सकाळी शुचिर्भूत होऊन हे शिव भगवान मी तुमची प्रार्थना करते, तुम्हाला प्रार्थना करते. गणेशांची पूजा केली जाते विधीनुसार. आणि लक्षात ठेवलं पाहिजे की खूप कडक आहे आणि एक सुरू केल्यानंतर तो सोडता येतही नाही. दरवर्षी पूर्ण भक्तीनेच हा कडक नियम पाळणे आवश्यक आहे. तर दिवशी सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत अन्न पाणी घेतले जात नाही म्हणून या व्रतामध्ये सर्वात कठीण आणि महान व्रत म्हटले जाते. रात्री जागरण हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. महिला रात्रभर भक्तिगीते गातात, त्या देवाची कथा ऐकतात आणि देवी पार्वतीच्या तपश्चर्येने आणि दृढ निश्चयाने हे व्रत पूर्ण करतात. या दिवसाचा प्रत्येक क्षण एक साधना, एक तपश्चर्या आणि एक श्रद्धा असते. जी स्त्री मन देवाशी जोडते या व्रतामध्ये व्रत करणाऱ्या महिलांना पूजा, पठण, पाठ व मंगळाची पूजा करण्यात व्यस्त राहावे लागते. रात्रभर जागून राहावे लागते. तर एखादी महिला जाणून किंवा नकळत झोपी गेली तर व्रत मोडतो. म्हणून सर्वत्र जागे राहण्याचा नियम आहे. तर हरतालिका हा 30 रोजी अविवाहित मुलींनी विवाहित महिला पाळला जातो. तर शुभ काळास हा व्रत पाळतात आणि विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कल्याणासाठी निर्जल राहून हा व्रत पाळतात. या व्रतामध्ये महिला नवीन कपडे घालतात आणि सोन्याचे अलंकार घालतात. हरतालिका व्रतामध्ये 16 अलंकार केल्यानंतरच महिलांनी पूजा करणे शुभ मानले आहे. त्याचप्रमाणे 16 अलंकार स्त्री सौंदर्यात भर घालतात. त्याचप्रमाणे शृंगार पूजेमध्ये स्वतःचे विशेष महत्व आहे. तसेच
ह्या महिलांनी जर हे व्रत ठेवण्याची शक्ती नसेल तर हे व्रत करूही नाहीये, म्हणजे पीडित महिला असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी हे व्रत करूही नाहीये, असं काही नाहीये. तर व्रतात पाणी प्यायलेलं असेल तर तुमच्या पुढच्या जन्मास माशाचे जीवन मिळेल. जर तुम्ही या व्रतामध्ये फळे खाल्ली असतील तर पुढचा जन्म माकडाचा असेल. दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी झोपलात तर तुमचा जन्म अजगर म्हणून होईल. जर एखाद्या महिलेने या व्रतात दूध प्यायले तर पुढच्या जन्मात शार्क बनते. साखर खाणारी माशी बनते, मांस खाणारी सिंहीण बनते आणि अन्न खाणारी भुई बनते. म्हणूनच हरतालिका तीज व्रत पूर्ण नियम संयमाने पाळले पाहिजे. आता आपण हरतालिका तीज व्रताचा पूजा साहित्याबद्दल जाणून घेऊया. यामध्ये भगवान शिव पार्वती मातीच्या मूर्ती बनवल्या जातात. म्हणूनच सर्वात आवश्यक साहित्य म्हणजे वाळू आहे. याशिवाय लाल कापड, केळीचे पान, फुलेरा साती, बेलाचे पान, शमीचे पान, धतुरा, कड्याचे पान, राख, वाण्यासह नारळ, सुपारीचे पान, दुर्वा, गंडे किंवा गुलाबाच्या फुलांची माळ, रंताचे फळ असते, सुकामेवा, मिठाई, काही तुमच्या मनाने. मेकअपचं साहित्य म्हणजे ओटी, टॉवेल, तूप, कापूर, पांढरे चंदन, रोली, सिंदूर, अक्षत. एवढं नसेल तरी त्यातलं बऱ्यापैकी सामान तुम्हाला घ्यावंच लागेल. लवंग, वेलची इत्यादींचा. आणि बाजारात अगदी सहज उपलब्ध असते, त्यामुळे जास्त काही भिण्याची गरज नाही आहे. तर हे ते हरतालिकाचे पूजा प्रदोष काळातच केली जाते. पूजा प्रथम भगवान शिव, देवी पार्वती आणि गणेश यांचा मूर्ती बनवा. त्यानंतर फुलांचा माळ बनवून सजवा. पूजेदरम्यान विवाहित महिलांनी नवीन कपडे परिधान करावेत. तसेच लाकडे स्टूल किंवा पान किंवा ताटावरती, अगदी पाटावरती स्वस्तिक काढावे. केळीचे पान ठेवावे किंवा नसेल तर अगदीच ताटात केलं तरी काही हरकत नाहीये अगदीच. पण जेवढं आपल्याला नियमाने पाळाल तेवढे आपल्याला फलश्रुती यातून मिळते, एवढं लक्षात ठेवायचं. फलश्रुती आपल्याला जे आपण सेवा करतो, जी आपण कोणतीही देवाची आराधना करतो त्यावेळेस आपल्याला त्या आराधनेचं फळ आपल्याला मिळण्यासाठी त्या गोष्टींचं नियम पाळलेच पाहिजेत. म्हणूनच नियम पाळल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं फळ नक्की भेटतं. तर गणेशजीची पूजा करायची, माता गौरीजींना सुहाग वस्तू अर्पण करायच्या, भगवान शिवाला धोतर, त्यांच्या आवडत्या वस्तू सगळ्या प्रिय असतात ते अर्पण करायच्या, आरती करायची, नंतर प्रसाद दाखवायचा. प्रथम भगवान गणेशाची आरती करायची, नंतर शिवांची, नंतर पार्वती माताची आरती करायची. आणि ही सगळी पूजा केल्यानंतर तुम्हाला घालू वाटल्या प्रदक्षिणा घाला आणि त्यांचे आशीर्वाद घ्या किंवा नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या. रात्री एखादं भजन म्हणा, शिवस्तुती म्हणा, एखादे म्हणजे शिवस्तुती आहे, परत शिवतांडव स्तोत्र आहे, कालभैरवाष्टक आहे, परत शिवांना ज्या आवडते शिवस्तोत्र, शिवस्तुती आहे, शिवनामावली आहे ती म्हणा. तर 2025 मध्ये हरतालिकाचे व्रत कधी ठेवले जाईल तर ह्याचा मुहूर्त राहू काळ कधीपासून राहील तर मी तुम्हाला सांगते की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 25 ऑगस्ट 2025 रोजी 12:30 वाजता म्हणजे 12:24 ऑगस्ट रोजी दुपारी वेगळ्या ठिकाणी संपेल. तर हरतालिकाचे व्रत मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी ठेवायचे आहे आणि सकाळचा पूजेचा मुहूर्त 8:30 पर्यंत असेल, म्हणजे 5:30 पासून ते 8:30 पर्यंत ही मुहूर्त आहे. तर तुम्ही 2 तास 35 मिनिटात कधीही तुम्ही पूजा करू शकता आणि 26 तारखेला तृतीय तिथी संपण्यापूर्वी पूजा करावी, म्हणजे 26ला प्रदोष काळात कालची पूजा करावी. अन्यथा चतुर्थी तिथी यानंतर सुरू होते. नंतर म्हणजे गणपतीच बसतात त्यासाठी आवरून घ्यायचे आणि राहू काळात प्रदोष काळातच पूजा करायची नेहमी.
तर मग ह्यातच या काळात काय होतं, कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. म्हणजे राहू काळात कोणतंच शुभ कार्य नंतर चालू होतं तो राहू काळ असतो, म्हणून शुभ कार्य करण्याची काहीही गरज नाही. शक्यतो पहाटे तुम्ही करून घेऊ शकता. जर आता एखादी स्त्री जर पहिल्यांदा करत असेल तर काही हरकत नाही की तिनंही लवकर उठलं पाहिजे आणि केलं पाहिजे, बस एवढंच. आणि लवकर करावे. शक्यतो पहाटे देवाला म्हणजे ब्रह्ममुहूर्त खूप आवडतं आणि त्या ह्याच्यात आपल्याला दर्शन होतं, म्हणून परंपरेनुसार आपण हे व्रत आणि संकल्प करावा आणि संकल्प मनाशी धरावा. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अशी अपेक्षा करते. आणि आपला हा हरतालिकेच्या व्रताचा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, महिलांसाठी तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर तुम्ही हा व्रत पूर्ण करावा. म्हणजे मनोभावे मनोवांछित फल देणारा हा व्रत आहे, तर तुम्ही हा व्रत करावा. आणि तर पुढं म्हणजे काय, हरतालिकेचा व्रत संपन्न झाल्यावर ते पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उचलू शकता आणि पाण्यात सारखं निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. असं कोणी काही कचऱ्यात टाकतं वगैरे, ती चूक कधीही करू नका. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी का सांगितली म्हणजे काही महिला कचऱ्यामध्ये टाकतात, मग नाही का शहरामध्ये नदी कुठे, पण तुम्ही आवर्जून शहरामध्ये सुद्धा नद्या आहेत, तर आळंदीमध्ये नदी आहे, तर तुम्ही तिथं आवर्जून जा आणि ते वाहत्या पाण्यातच तुम्ही ते निर्माल्य सोडा, नाही तर तुम्हाला त्याचं फळ अजिबात भेटणार नाही. एवढंच आहे. म्हणूनच त्या गोष्टीचं आपल्याला जर फळ पाहिले तर मी पहिल्यांदा सांगितलं की त्या गोष्टी आपण नियमपूर्वकच केल्या पाहिजेत. आणि खास निर्जल व्रत जर जमतच नसेल, अगदीच जमत नसेल, जर आजारी व्यक्ती असतात कोणी असेल तर त्यांनी सहसा हे व्रत करू नये. आणि केलं महिलांनी तर निर्जलच व्रत हे करावं. अगदी पाणीचा थेंबही पित नाहीत असं कडक व्रत आहे, पण प्रभावीशाली व्रत आहे. मनोवांछित फल. मी आज 16 वर्ष झालं हे व्रत करत आहे. आज 16 वर्ष झाले. अगदी मी कुमारिका होती तेव्हापासून, म्हणजे मी माहेरी लग्नाच्या आधी, म्हणजे लग्नाला माझ्या 10 वर्ष झाली ॲक्च्युली, आणि 6 वर्ष मी आधी, म्हणजे असे 16 वर्ष झाले. तर त्याचं मनोवांछित फल मला मिळालेलं आहे. आणि तुम्हीही व्रत मनापासून करा, तुम्हालाही त्याचं फळ मिळेल नक्कीच. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक लाईक तर बनतोच आणि सबस्क्राईबही करायला काही पैसे लागत नाही आहेत. माहिती गोळा करायला खूप वेळ आणि खूप दिवस, 2 दिवस जातात. त्याची एडिटिंग वगैरे असते आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायलाही खूप स्ट्रगल आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.